महाशिवरात्री हा भगवान शंकराचा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी क्षण मानला जातो. या दिवशी भगवान शिवाचे पूजन, उपवास, जागरण आणि कथाश्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पापांचा नाश होतो, असे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे. पुराण काळात सूतजींनी नैमिषारण्यात ऋषी सौनकादींना महाशिवरात्रीचे महत्त्व सांगताना ही अद्भुत कथा वर्णन केली होती. एकेकाळी घनदाट जंगलांनी वेढलेल्या प्रदेशात एक गरीब पण कष्टाळू शिकारी राहत होता. त्याचे जीवन अतिशय कठीण होते. दररोज शिकार करूनच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. धर्म, पूजापाठ किंवा व्रतवैकल्य याबद्दल त्याला फारसे ज्ञान नव्हते, पण मनाने तो सरळ आणि प्रामाणिक होता. एकदा महाशिवरात्रीचा दिवस उजाडला. त्या दिवशी शिकारी नेहमीप्रमाणे जंगलात शिकार करण्यासाठी निघाला. संपूर्ण दिवस तो जंगलात फिरत राहिला, पण त्याला एकही प्राणी सापडला नाही. सूर्य मावळतीला आला आणि अंधार वाढू लागला. जंगलात रात्री थांबणे धोक्याचे असल्याने तो एका मोठ्या बेलाच्या झाडावर चढून बसला. त्या बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते, पण त्याची कल्पनाही त्या शिकाऱ्याला नव्हती. थंडीपासून वाचण्यासाठी आणि जागा राहण्यासाठी तो झाडाखाली पाने तोडून खाली टाकू लागला. ती पाने नकळत शिवलिंगावर पडत होती. तहान लागल्यामुळे त्याच्या डोक्यातून पाणी टपकले आणि तेही शिवलिंगावर अर्पण झाले. रात्रभर तो भीतीने जागाचा राहिला. नकळत त्याच्याकडून बेलपत्र अर्पण, जलाभिषेक आणि जागरण, महाशिवरात्रीची सर्व पूजाविधी पूर्ण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो सुरक्षितपणे घरी परतला. काही कालानंतर त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर यमदूत त्याला घेऊन जात असताना शिवदूत तेथे प्रकट झाले. त्यांनी सांगितले की महाशिवरात्रीच्या दिवशी अनाहूतपणे का होईना, पण त्या शिकाऱ्याने भगवान शंकराची पूजा केली आहे, म्हणून तो पापमुक्त झाला आहे. यमदूत आणि शिवदूतांमध्ये वाद झाला, पण शेवटी भगवान शंकर स्वतः प्रकट झाले. त्यांनी सांगितले की भक्ती जाणून असो किंवा अजाणतेपणी, पण जर मन शुद्ध असेल तर शिवकृपा निश्चित मिळते. त्या शिकाऱ्याला शिवलोकात स्थान देण्यात आले. ही कथा आपल्याला शिकवते की महाशिवरात्रीचे व्रत केवळ विधींपुरते मर्यादित नसून श्रद्धा, संयम आणि जागरूकतेचे प्रतीक आहे. जो मनुष्य श्रद्धेने शिवनामाचा जाप करतो, उपवास करतो, बेलपत्र अर्पण करतो आणि रात्र जागरण करतो, त्याच्या जीवनातील दुःख दूर होतात आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग खुला होतो. म्हणूनच महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भगवान शंकराचे स्मरण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि आपल्या जीवनात सत्य, करुणा व धर्माचे पालन करावे. असे केल्याने भगवान शंकर निश्चितच आपल्या भक्तांवर कृपा करतात. ओम नमः शिवाय.